हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. आज आहे ना मी पातोळ्या बनवणार आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत मी बनवते. दाखवते मी तुम्हाला. काय ते सारण सगळं करून घेतलं आहे. फक्त मी पीठ कुठलं उकडवते काकडीमध्ये ते दाखवते आणि नंतर मी पातोळ्या दाखवते. हे बघा मी किसून घेतली काकडी आणि आपल्याला उकडवायचे. त्याच्यामध्ये पीठ टाकायचं उकडते वेळी. तर आपण गॅस लावून घेऊया आणि थोडंसं हलकंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ तर चवीला पाहिजेच. आपण किती गोड खाल्लं तरी मिठाशिवाय चव नाही, म्हणून थोडं मी मीठ टाकलं आहे. आपल्याला याच्याने हलवायचं आहे चांगलं. ह्या पद्धतीमध्ये मी पानं चिरून घेतले मस्त. हे बघा. आणि चांगली धुवून पण घेतली. आधी हे बाजूला ठेवूया. हे उकडवून घेऊया अगोदर पीठ. हे बघा काकडीला चांगला उकळी येते. जसं आपण पाण्याला उकळी घेतो ना तसंच काकडीला उकळी घ्यायची. आता मी ह्याच्यामध्ये पीठ टाकते. हलवत राहायचं आहे आपल्याला. परत घेतलं आहे पीठ. अजून थोडं टाकूया आपण. जेवढं लागेल तेवढं त्याच्यामध्ये सोसेल ना तेवढं घ्यायचं आहे पीठ. गॅस स्लो करूया. दोन वाटी मी पीठ घेतलं. असं छान हलवून घेऊया. हे बघा छान असं शिजलं आहे. वाफलं आहे ते. गॅस बंद करते आणि थंड व्हायची वाट बघते त्याला मी. हे बघा थंड कमी झालं आहे, जास्त नाही. पण आता मी ह्या परातीमध्ये ओतून घेते. म्हणजे त्याला भिजवता येईल ना. जास्त थंड होईल लवकर. हे बघा ह्या पद्धतीमध्ये मी मस्त मळून घेतलं आहे. असं छान. आता आपण पातोळ्या करूया. हे हळदीचं पान आहे, धुवून स्वच्छ घेतलं आहे मी. आता याच्यामध्ये थोडंसं तेल लावते ना. आणि हाताने थापते. तसं आपण भाकरी थापतो तसंच थापायचं आहे. हे बघा हे मी सारण केलं आहे. हे फक्त गुळाचं आणि खोबऱ्याचंच केलं. त्याच्यामध्ये फक्त विलायची टाकले. तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता जर तुमच्या आवडीवर.
पण आमच्याकडे तर देवाला निवेदन दाखवायचं आमचं जास्त करून खोबऱ्याचंच असतं, म्हणून म्हटलं आपण खोबऱ्याचंच करूया. हे बघा असं फोल्ड करायचं आहे आणि हे आपल्याला तोंड बांधून घ्यायचं आहे त्याचं असं. आणि असं चालणीमध्ये ठेवायचं. हे बघा ह्या पद्धतीत मी सगळ्या बनवून घेतलं आहे. जर हे पाठीकडचं असेल ना तर त्याला असं दाबायचं, त्याचं हे शीर आहेत ना त्या मोडायच्या. हे बघा वाजते ना करकर करकर. हे बघा असं ना दाबून घ्यायचं, म्हणजे ते फोल्ड करायला पान व्यवस्थित पडतं ते. आणि असं नरम पीठ करायचा एकदम, म्हणजे तो चांगला ओढल्या पाहिजे, जाड नाही होणार. मऊमऊत लुसलुशीत अगदी पीठ उकळवून घ्यायचा. आणि अशा पद्धतीमध्ये थापायचं पान. जर जाड वाटत असेल तर गोल फिरून ही पीठ असं पसरवून घ्यायचं लांब लांब. आणि रुंदीला तो बसणार नाही, लांबीला जास्त बसतो. पान तेवढं मोठं पण नाही आहे. याचा पिठाचा गोळा आपण थापून घ्यायचा, पसरवून 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 घ्यायचं त्याला. हे बघा असं. हे बघा हे सगळं मी आता चांगले हे करून घेतले, थापून घेतले. आता आपण उकडवायला ठेवूया. 20 मिनिटासाठी उकडवायला ठेवूया. ही चालण राहते की नाही बघूया, त्याच्यामध्ये राहते. तर आपण असं झाकण ठेवूया त्याच्यावर. आता आपण बघूया वापलेत का. हो बघा किती छान झालेत. पाण्याचा कलर पण चेंज झाला. गॅस बंद करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही पण करा, आणि तुम्ही पण खा छान देवासाठी प्रसाद म्हणून. आणि तुम्ही अशी आवडीने खाऊ शकता. हळदीची पान आता बाजारात आलेत. आणि आमची पद्धत करून बघा कोकणातली, आवडेल तुम्हाला. बाय बाय.